बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। दोघांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली। त्रिभाषा धोरण, हिंदी सक्तीबाबत ठाकरे आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाली। हिंदीची सक्ती हवी कशाला हे पुस्तक ठाकरेंनी फडणवीसांना दिलं। हेच पुस्तक समिती अध्यक्ष नरेंद्र जाधव यांना द्यावं असंही ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं। तर विरोधी पक्षनेते पदाबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस आमदारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार या 3 नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात राज्यपालांची भेट घेण्याबाबत या भेटीमध्ये चर्चा झाली। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पश्चिम विदर्भातील आमदारांबरोबर बैठक घेतली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने सर्वच विभागातील भाजपच्या आमदारांसोबत त्यांनी संवाद साधला। बैठकीला अमरावती विभागातील सर्व भाजपचे आमदार उपस्थित होते। सोबतच भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री बावनकुळे यांची देखील उपस्थिती होती। मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी परिणामकारक उपाययोजना म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं महामार्गावर ITMS ही यंत्रणा बसवलेली आहे। त्याला येत्या शुक्रवारी 1 वर्ष होतोय। या कालावधीमध्ये चालकांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल 27,76,000 वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली आहे। त्यातून 470 कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय। उजनी धरणात सध्या दौंडवरून 11,000हून अधिक क्युसेकची आवक जमा होते। धरण सध्या 95% भरल्यानं पूर नियंत्रणासाठी उजनीतून भीमा नदीमध्ये सोडण्यात आलेला विसर्ग वाढवून तो 15,000 क्युसेक करण्यात आला आहे। इयत्ता 11वीच्या प्रवेशाच्या दुसऱ्या नियमित फेरीमध्ये राज्यातील एकूण 2,51,804 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालये मिळालेली आहेत। या फेरीमध्ये पुणे विभागातील जवळपास 43,702 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे। सांगलीतील वसगडेमध्ये शेतकऱ्यांनी थेट रेल्वे रुळावर बसून आंदोलन केलं। जमिनीच्या मोबदल्यासाठी मागणी करूनही रेल्वे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं शेतकरी आक्रमक झाले। मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील ओझरखोलमध्ये भीषण अपघात झाला। एसटी बस आणि मिनी बस यांच्यामध्ये हा अपघात झाला। मिनी बसचा चालक गंभीर जखमी झाला असून अनेक प्रवासी जखमी झालेत। अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती। स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबई पालिकेनं सुपर स्वच्छ लीग नामांकन मिळवलेलं आहे। 10 लाखांहून जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये हा बहुमान मिळवणारी नवी मुंबई राज्यातील एकमेव पालिका आहे। तर मीरा भाईंदर देशातील सर्वात स्वच्छ शहर आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबवलेल्या प्रवेश प्रक्रियेतून व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नियामक प्राधिकरणानं त्यांचे प्रवेश मंजूर केलेत की नाही हे आता तपासता येणार आहे। इंग्लंडमध्ये सरकार कुणाचं आणायचं हे नुकतीच वयात आलेली तरुण मंडळी ठरवतील असा निर्णय तेथील सरकारनं घेतलाय। इंग्लंड सरकारनं मतदानाचं किमान वय 18 वरून 16 वर्षांवर आणायचं ठरवलेलं आहे। देशातील स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये मुंबईला टॉप शहरांच्या यादीमध्ये स्थान मिळवलं नसलं तरी 33व्या क्रमांकावर मुंबईला स्थान मिळालेलं आहे। गेल्या वर्षी मुंबई 37व्या क्रमांकावर होती। मुंबईची पूर्णतः पिछेहाट झाली नसली तरी विशेष सुधारणा झाली नसल्याचं निकालावरून दिसून येतंय। दरम्यान आव्हाड आणि पडळकरांमधील वाद आजचा नाही तर पावसाळी अधिवेशनात यापूर्वी देखील दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली। 11 जुलैला विधानभवन परिसरात पडळकर जात असताना आव्हाडांनी घोषणा देत पडळकरांना डिवचलं होतं। तर 16 जुलै म्हणजेच विधानभवन परिसरात कारचा दरवाजा लावण्यावरून पडळकर आणि आव्हाडांमध्ये बाचाबाची झाली होती। यावेळी शिवीगाळ देखील झाला होता। या वादावरून आव्हाड समर्थकांनी पडळकरांविरोधात ठाण्यामध्ये आंदोलन केलं होतं। याच वादाचे पडसाद काल विधानभवनात उमटले आणि दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते विधानभवनाच्या लॉबीमध्ये भेटले। या राड्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि बावनकुळेंची विधानभवनात भेट झाली। दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली। दरम्यान या राड्यानंतर आव्हाड आणि पडळकर यांच्यामध्ये समेट घडवून आणलं असून दोघांमधील वाद मिटल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं। आपण पाहतोय या संपूर्ण राड्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि बावनकुळे यांची भेट झाली आणि त्यानंतर पडळकर आणि आव्हाडांमध्ये समेट घडवून आणली असल्याचं बावनकुळे म्हटले। आता हा वाद मिटलेला आहे। मी माननीय जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरशी बोललेलो आहे। मी माननीय अध्यक्षाची चर्चा केली आहे। हा वाद आता मिटलेला आहे। यानंतर असा कुठलाही वाद त्यांच्या दोघांमध्ये होणार नाही आणि कार्यकर्त्यांमध्ये होणार नाही।
दरम्यान या राड्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. बघा, विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. याचं अतीव दुःख विधानसभेचा सदस्य म्हणून मला आहे. मी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे आवारपूर्ण त्यांच्या अंतर्गत असल्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि याविषयी आमचे सगळे नेते मंडळी यांच्याशी चर्चा करून मी तुमच्याशी सविस्तर बोलतो. दरम्यान ऋषी टकले हा पडळकरांचा कार्यकर्ता होता. टकलेचे पडळकरांसोबतचे फोटो समोर आले. टकले हा सांगलीच्या पलूस कडेगावचा राहणार आहे. तो हिंदुस्थान शिवमल्हार संघटनेचा सांगली जिल्हाध्यक्ष असल्याची माहिती मिळते. गेल्या 3-4 वर्षात त्याची पडळकरांचा कट्टर समर्थक अशी ओळख निर्माण झाली असून ते पडळकरांसोबत कायम असतो असं बोललं जातंय. मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशनादरम्यान पडळकरांसोबत तो विधानभवनात आल्याचं बोललं जातंय. दरम्यान टकले हा मकोकातील आरोपी असल्याचा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. सरळ सरळ नितीनवर हल्ला करण्यात आला आणि त्यांचं प्लॅनिंग मला मारण्याचं होतं. कोण होते माणसं, कोण आहेत? हे काय कार्यकर्ते होते? हे सगळे खुनातले, दरोड्यातले मकोकाचे आरोपी आहेत. मकोकाचे आरोपी विधिमंडळात येतात, हल्ले करतात. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमधील राड्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. आज जी घटना विधान भवनाच्या आवारात घडली ही अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. संसदीय लोकशाहीच्या या मंदिरात अशी घटना घडणं हे कदापि स्वीकारलं जाणार नाही. या संदर्भातला सखोल अहवाल मी मागवलेला आहे. तो बघितल्यानंतर, वाचल्यानंतर मी पुढील कारवाई संदर्भातली घोषणा सभागृहात करेन. आणि आता पुढची बातमी पाहूयात. विधानभवन परिसरात काल दुपारी झालेल्या राड्याचे पडसाद रात्रभर उमटले. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुखला पोलिसांनी रात्री 12 वाजता विधानभवनात अटक केली. मात्र ही गोष्ट जितेंद्र आव्हाड यांना कळताच ते तात्काळ विधानभवन परिसरात पोहोचले आणि पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या दिला. या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार देखील दाखल झाले होते. जितेंद्र आव्हाड ठिय्या आंदोलनावर ठाम असताना पोलिसांनी 1:30 वाजता आंदोलकांची धरपकड केली. जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवून ठेवली होती. पोलिसांनी आव्हाडांना गाडी खालून खेचत बाहेर काढलं आणि नितीन देशमुख यांना पोलीस घेऊन गेले. दरम्यान ज्यांना मारहाण केली त्यांनाच पोलीस पकडून नेत आहेत. मात्र ज्यांनी मारहाण केली त्यांना सोडून दिलं अशी तक्रार जितेंद्र आव्हाड यांनी केली. त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्री विधानभवन परिसरात आव्हाड आणि पडळकरांमध्ये झालेल्या वादाचे पडसाद उमटले. स्थिती चांगली आहे, पण मला माहिती आहे 3 महिन्यापूर्वी त्याच्या पोटाचं ऑपरेशन झालं होतं. पोटामध्ये काही त्याच्या गॉल ब्लॅडरचं ऑपरेशन झालं होतं. त्याच्यामुळे त्याचं पोट दुखतं आहे आणि ज्या पद्धतीने मारला मला भीती वाटते की काही रक्तस्राव वगैरे आतमध्ये झाला असेल. तर मी डॉक्टरला सांगून आलो की त्याला व्यवस्थित तपासून. ठीक सर, थँक्यू सर. ठीक आहे सर, थँक्यू. ही 2 दृश्य आपण पाहतोय. तर विधानभवन परिसरात काल दुपारी राडा झाला आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला रात्री पोलिसांनी अटक केली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवन परिसरात ठिय्या मांडला. पोलिसांची गाडी अडवून ठेवली होती जितेंद्र आव्हाड यांनी. नितीन देशमुख याला पोलिसांनी अटक केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांसमोरच ठिय्या मांडला असल्याची ही 2 दृश्य सध्या आपण पाहतोय. काल दिवसभर हा सगळा राडा झालेला आहे. काल दुपारी विधानभवन परिसरातल्या लॉबीमध्ये राडा झाला आणि त्यानंतर रात्री नितीन देशमुख याला अटक करण्यात आली आणि त्यामुळे जितेंद्र आव्हाड लगेचच विधानभवन परिसरात पोहोचले. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले होते. जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांसमोरच ठिय्या दिला आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय.
जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख याला रात्री काल अटक करण्यात आली आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेले पाहायला मिळाले। विधान भवन परिसरात काल दुपारी झालेल्या राड्याचे पडसाद हे खरं तर रात्रभर उमटले। आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुखला पोलिसांनी रात्री 12 वाजता विधान भवनात अटक केली। मात्र ही गोष्ट जितेंद्र आव्हाड यांना कळताच ते तात्काळ विधान भवन परिसरात पोहोचले आणि पोलिसांच्या गाडीसमोर त्यांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या दिला। या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार देखील दाखल झाले होते। जितेंद्र आव्हाड हे ठिय्या आंदोलनावर ठाम असताना पोलिसांनी 1:30 वाजता आंदोलकांची धरपकड केली। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवून ठेवली होती। अगदी आझाद मैदान असेल, मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन असेल, त्यानंतर थेट तुम्ही जे रुग्णालयात आलात, काय सांगाल? एक तर पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला फसवलंय। आमचं फक्त एवढंच मत होतं की 1.5-2 महिन्यापूर्वी नितीन देशमुख यांचं एक ऑपरेशन पोटाचं झालं होतं। पोटाला तुम्ही आता सुद्धा बघितले टाके आहेत आणि तिथंच आज दुपारी जेव्हा मारामारी झाली होती, जे गुंड आले होते बाहेरून आणले होते, तर त्या ठिकाणी पोटावर मार आला होता, ब्लिडिंग असेल असं आमचं मत होतं। आणि कार्यकर्त्यांसाठी आव्हाड साहेब हे विचारत होते पोलिसांना, आम्हाला फक्त विचारायची तब्येत कशी आहे, काय परिस्थिती आहे, आणि ह्याच्यासाठी आमचे 3-4 तास तिथं घालवले। आणि त्याच्यात मग आता आम्ही यांना भेटलो, नितीन देशमुखांची तब्येत ठीक आहे, पण हा टोटली अन्याय आहे। भेदभाव मोठ्या प्रमाणात केला गेला आहे आणि सत्तेचा वापर हा दुर्दैवाने या विधिमंडळामध्ये झालाय। भेदभाव बाहेरून गुंड आणून आव्हाड साहेबांना मारण्याचा प्रयत्न तिथं केला होता, पण आव्हाड साहेब तिथं सापडले नाही म्हणून नितीन देशमुखांना तिथं मारलं। हे अतिशय दुर्दैव आहे, काळा दिवस आहे आपल्या सर्वांसाठी। तर हा सगळ्यांसाठी काळा दिवस आहे असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला म्हणजेच नितीन देशमुखला रात्री पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर रात्रभर जितेंद्र आव्हाड यांनी ठिय्या दिला।